जय श्रीकृष्ण. अनिरुद्ध हे प्रद्युम्न व रतींचे पुत्र, श्रीकृष्णांचे नातू. ते मोठे होऊ लागले तसे अधिकाधिक सुंदर दिसू लागले. ते पराक्रमी आणि धीट होते. त्यावेळी शोणितपूर नगरात बाणासुराचे आधिपत्य होते. तो प्रल्हाद पुत्र विरोचनांचा नातू होता. ती वंशपरंपरा हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर अशी आहे. बाणासूर शिवभक्त होता. तो नित्य कैलासावर जाऊन भगवान शंकरांची सहस्र कमल पुष्पे वाहून पूजा करत असे. शिवजींच्या वरप्रसादाने त्याला सहस्रबाहू प्राप्त झाले होते. पराक्रमी व अजिंक्य असल्यामुळे तो स्वतःला दैत्यांचा इंद्र म्हणवत असे. तो शिवजींचा पुत्रच होता जणू. उषा या बाणासुराच्या कन्या. त्या चतुर, सुंदर व लावण्यवती होत्या. चित्रलेखा या आपल्या प्रिय सखीला बरोबर घेऊन त्याही भवानींची पूजा करण्यासाठी नित्यनेमाने कैलासावर जात असत. एके दिवशी त्या पूजेसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शिवपार्वती सारीपाट खेळत होती. ते पाहून त्यांच्या मनात विचार आला, मला अनुरूप पती कधी मिळतील? मी त्यांच्याबरोबर सारीपाट केव्हा खेळू शकेन? ते त्यांचे मनोगत पार्वतींना कळले. तेव्हा त्या म्हणाल्या, उषा, चिंता करू नका. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. वैशाख शुद्ध द्वादशीला जे सुंदर व रूपवान युवक तुम्हाला स्वप्नात दिसतील तेच तुमचे पती होतील. भवानींच्या त्या वरप्रसादाने उषा मोहरून गेल्या. त्यांनी त्यांची मनोभावे पूजा केली आणि विमानात बसून आनंदाने घरी परतल्या. थोड्या वेळाने बाणासूर कैलासावर आला. शिवपूजन झाल्यानंतर तो म्हणाला, कैलासनाथ, तुम्ही मला सहस्र बाहू दिलेत, पण एवढ्या हातांनी मी काय करू? मी अजिंक्य आहे, पण कोणाशी युद्ध करावे म्हटले तर समोर तुल्यबळ योद्धाच नाही. म्हणून या हातांचे सामर्थ्य होईल असा कोणीतरी प्रबळ वीर माझ्याशी लढण्यासाठी पाठवा. तेव्हा ते म्हणाले, बाणा, तू तामसी वृत्तीने हा काय वर मागितलास? ही ईर्ष्या तुझ्या नाशालाही कारणीभूत होऊ शकते आणि हिच्यामुळेच तुला ही विपरीत बुद्धी सुचली आहे. असो, आता मी काय सांगतो ऐक. जेव्हा तुझ्या ध्वजस्तंभावरील मयूर प्रतिमा आपोआप गळून पडेल तेव्हा तो महान वीर तुझ्याशी युद्ध करेल, हे तू लक्षात ठेव. ते ऐकून त्याला धक्का बसला. ही गोष्ट त्याने आपल्या कुंभक नामक मुख्य प्रधानाला सांगितली. तेव्हा त्यानेही त्यालाच दोष दिला. म्हणाला, स्वामी, तुम्ही जाणून बुजून विषाचा घास घेतला आहे. इकडे भवानींनी स्वप्नाची खूण सांगितल्यापासून उषा वैशाख शुद्ध द्वादशीची वाट पाहत होत्या. त्या रात्री त्या निद्रेत असताना खरोखरच मदनांसारखा दिव्य स्वरूप असलेला एक युवक त्यांच्या स्वप्नात आला. त्यांनी त्यांच्याशी मधुर वार्तालाप केला आणि त्यांच्याशी अंगसंग करून ते जाऊ लागले. तेव्हा त्या स्वप्नातच म्हणाल्या, प्राणेश्वर, मला टाकून जाऊ नका. त्यावेळी चित्रलेखा त्यांच्या जवळच झोपली होती. त्यांचे स्वप्न भाषण ऐकून तिला मोठे नवल वाटले. सकाळी उषा जाग्या झाल्या तेव्हा मंचकावर ते तरुण नाहीत असे पाहून कावऱ्याबावऱ्या झाल्या. त्यांनी त्यांना सदनात सर्वत्र शोधले, पण ते दिसले नाहीत. त्यांच्या वियोगाने त्या तडफडू लागल्या आणि चित्रलेखाच्या गळ्यात पडून दुःखाने रडत राहिल्या. सखी, मी काय करू? माझ्या प्रियकरांना कुठे शोधू? असे मदन स्वरूप व्यक्तिमत्व शोधूनही सापडणार नाही. तू काहीही कर, पण त्यांची व माझी भेट घडव. बोलता बोलता त्यांना मूर्छा आली.
चित्रलेखेने त्यांना सावध केले व म्हणाली, उषा, देवर्षी नारदांच्या कृपेने मला दिव्य दृष्टी मिळाली आहे. मी चित्रकलेतही पारंगत आहे. त्या योगे मी तुम्हाला या पृथ्वीवरील राजांची व स्वर्गातील देवांची चित्रे काढून दाखवते. त्यातून तुम्ही तुमच्या प्रियकरांना ओळखा. मग चित्रलेखेने उषांच्या महलातील एका दालनात सर्व भिंतींवर अंतर्दृष्टीने अनेक देवांची, राजांची, ऋषींची, संतांची व महंतांची चित्रे काढली, पण ओळख पटली नाही. त्यामुळे उषा निराश झाल्या. प्राणत्यागाची भाषा करू लागल्या. त्यांनी भूमीवर अंग टाकले. चित्रलेखेने त्यांना सावरले आणि आता द्वारका राहिली आहे, म्हणून मी तुम्हाला तेथील वीरांची चित्रे काढून दाखवते, असे म्हणून उग्रसेन, वसुदेव, अक्रूर, बलराम, श्रीकृष्ण यांची चित्रे काढली. तेव्हा श्रीकृष्णांचे चित्र पाहून त्या म्हणाल्या, हे नाहीत, पण यांच्याशी थोडे साम्य आहे. ते यांच्याच वंशातले असावेत असे वाटते. तिने प्रद्युम्नांचे चित्र काढले. त्या म्हणाल्या, हेही नाहीत, पण यांचे पुत्र वगैरे असू शकतील. मग तिने अनिरुद्धांचे चित्र काढले. तेव्हा त्या श्यामसुंदर रतिनंदनांना पाहताच त्यांनी चित्रलेखेच्या गळ्याला मिठीच मारली व हर्षाने उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, सखी, हेच आहेत माझे प्राणसखा, माझ्या स्वप्नातील राजकुमार, माझे सौख्य निधान. तू माझ्यावर केवढा उपकार केलास. आता एकच काम कर, यांची व माझी भेट घडव. यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही. चित्रलेखेने त्यांना धीर दिला व म्हणाली, यांचे नाव अनिरुद्ध. हे प्रद्युम्नांचे पुत्र व श्रीकृष्णांचे नातू आहेत. मी यांना सिद्धींच्या बळावर इथे घेऊन येते. मग त्यांचा निरोप घेऊन ती आकाशमार्गाने द्वारकेकडे निघाली. 11,000 योजनांचे प्रदीर्घ अंतर कापून ती 2 प्रहर रात्रीस द्वारकेजवळ आली. तिथे आकस्मिक नारदांची भेट झाली. तिने त्यांना वंदन करून उषांच्या स्वप्नाचा सर्व वृत्तांत सांगितला व स्वतःच्या आगमनाचा हेतूही विशद केला. ते म्हणाले, चित्रलेखा, द्वारकेभोवती सुदर्शन चक्र अतिवेगाने फिरत आहे. त्याच्या निमिषात 21 फेऱ्या होतात. त्याला चुकवून जाणे शक्यच नाही, जीवावरच बेतेल. म्हणून त्याला माझी शपथ घाल, म्हणजे ते तुला वाट देईल. आता मी तुला मोहिनी मंत्र सांगतो. त्या योगे तू अनिरुद्धांना मोहित करून मंचकासह उचलून नेऊ शकशील. तुला कोणीही अडवणार नाही. त्यांनी तिला मोहिनी मंत्र सांगितला. त्यांची आज्ञा घेऊन चित्रलेखा पुढे निघाली. तिला सुदर्शन चक्र फेरे घालताना दिसले. तिने त्याला नारदांची शपथ घातली, त्यामुळे ते थांबले. द्वारकेत प्रवेश करताच तिने मोहिनी मंत्र म्हटला, त्यामुळे तेथील सर्व मंडळी गाढ झोपी गेली. मार्ग निर्वेश होताच ती त्वरेने अनिरुद्धांच्या प्रासादात प्रवेशली. तिने त्यांना ते गाढ झोपेत असतानाच मंचकासह उचलले आणि त्यांना घेऊन सिद्धिबळावर गगनमार्गाने निघाली. तिने त्यांना उषांच्या दालनात नेले. तेव्हा त्यांना पाहून त्या खूपच आनंदित झाल्या. त्यांनी चित्रलेखेच्या गळ्याला घट्ट मिठी मारली व म्हणाल्या, सखी, तू फार मोठे धाडस केले आहेस. या तुझ्या उपकारांची कशी परतफेड करावी हेच मला कळत नाही. त्यावेळी अनिरुद्ध झोपेतच होते. चित्रलेखेने मोहिनी मंत्र आवरून घेताच त्यांना जाग आली. त्यांनी डोळे उघडून सभोवती पाहिले, पण आपण कुठे आहोत हेच त्यांना कळेना. तेव्हा चित्रलेखा पुढे आली. तिने उषांचा त्यांच्याशी परिचय करून दिला. म्हणाली, या बाणासुराच्या कन्या आहेत. यांचे नाव उषा. माता पार्वतींची मनोभावे भक्ती केल्यामुळे
त्यांनी तुम्हाला यांचे पती म्हणून योजले आहे. यांचे व तुमचे मिलन व्हावे म्हणून मी तुम्हाला द्वारकेतून इकडे शोणितपुरात आणले आहे. या कार्यात मला नारदांनी सहाय्य केले आहे. तुम्ही यांचे पाणी ग्रहण करा आणि गुप्त रूपाने इथेच राहा. अनिरुद्धांनाही उषा आवडल्या होत्या. त्यांनी विवाहास संमती देऊन त्यांच्याशी गंधर्व विधीने विवाह केला. त्यानंतरचे 4 महिने ते त्यांच्याच अंतपुरात राहिले. बाहेर कोणालाही याचा थांगपत्ता लागला नाही. उषा गरोदर राहिल्या. एके दिवशी मात्र गौप्यस्फोट झाला. बाणासूर सभेत बसला असताना अचानक आकाशवाणी झाली. बाणासुरा, सावधान, तुझ्यावर मोठे संकट येणार आहे. तेवढ्यात त्याच्या ध्वजस्तंभावरचा मोर कोसळून पडला. तेव्हा शिवजींचे वचन खरे होण्याची वेळ जवळ आली आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो एकांतात विचारमग्न असताना काही दासी तिथे आल्या व म्हणाल्या, महाराज, आम्ही उषांच्या अंतपुरात एका परपुरुषांना पाहिले आहे. ते तिथे बऱ्याच दिवसापासून राहत असावेत असे वाटते. कारण त्या दासींना भीतीने पुढे काही सांगता येईना. त्या वार्तेने बाणासुराला भयंकर धक्का बसला होता. तरीही संतापाला आवर घालून तो म्हणाला, थांबलात कशाला? बोला. तेव्हा त्या थरथर कापत म्हणाल्या, त्यांच्यापासून आपल्या लाडक्या राजकन्यांना दिवस गेले आहेत. ते ऐकताच त्याच्या सहनशक्तीचा कलेलोट झाला. तो चवताळून ओरडला, कोण आहे रे तिकडे? उषांच्या महालाला वेढा घाला आणि जे कोणी पुरुष तिथे लपून बसले आहेत त्यांना बाहेर काढा. ते ऐकताच मोठे मोठे वीर शस्त्रे घेऊन धावले. त्यांनी त्या प्रासादाला वेढून टाकले. ते दृश्य पाहून उषा भयभीत झाल्या. त्यांनी अनिरुद्धांचे पाय धरले व करुणपणे रडत राहिल्या. म्हणाल्या, नाथ, घात झाला. माझ्यामुळे तुमच्यावर प्राणसंकट ओढवले. आता मी काय करू? माझ्या पित्याला कशी समजावू? मी तुमची अपराधी आहे. आता एकच कृपा करा. आधी माझा प्राण घ्या आणि मगच बाहेर जा. त्यावेळी त्यांची केविलवाणी अवस्था पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, तुम्ही कशासाठी एवढ्या घाबरल्या आहात? मी श्रीकृष्ण पितामहांचा नातू आहे. अजिंक्य यदुकुळात जन्मलेलो आहे. बाणासुरासारख्या चिलटाला चिरडायला मला कितीकसा वेळ लागणार? अनिरुद्ध त्यांची समजूत घालत होते. तेवढ्यात बाणासुराचे सैनिक आरोळ्या ठोकत महालाची दारे तोडून आत घुसले. त्यांना पाहून ते मदनपुत्र संतापले. त्यांनी ताराच्या अडसराचेच हत्यार केले आणि दुसऱ्याच क्षणी महाभयंकर गर्जना करून शत्रू पक्षावर तुटून पडले. त्यांच्यासमोर येणारा प्रत्येक वीर अडसराच्या फटक्याने डोके फुटून मरत होता. मार्गामध्ये प्रेतांचा खच पाडत ते उषांच्या महालाबाहेर पडले. मैदानात उतरल्यावर ते कोणालाही आवरेनासे झाले. त्याचे भयंकर रणकंदन पाहून बाणाच्या सैन्यात हाहाकार माजला. त्याच्या माराने मोठे मोठे वीर हतबल होऊन पळून गेले. ते वृत्त ऐकून बाणासुराला मोठे आश्चर्य वाटले. रथारूढ होऊन तो अनिरुद्धांवर धावला आणि आपल्या सहस्र बाहूंनी त्यांच्यावर शरवृष्टी करू लागला. पण त्या रती कुमारांनी त्याला जराही दाद लागू दिली नाही. त्यांचे युद्ध कौशल्य पाहून बाणासुरालाही मोठे आश्चर्य वाटले. त्याने सर्पास्त्राचा प्रयोग करून त्यांना नागपाशांनी जखडून टाकले. त्यावेळी तो त्यांचा वधच करणार होता. पण कुंभक प्रधानाने महत्प्रयासाने त्याला आवरले. म्हणाला, हे वीर महापराक्रमी आहेत. तुमच्या कन्यांचे पती आहेत. त्यांच्या उदरातील गर्भाचे पिता आहेत. यांना मारल्यास अनर्थ होईल. तुम्ही यांना बंदीत टाकून यांची चौकशी करा. त्यालाही ते पटले. त्याने त्यांना बंदीत टाकले
उषा दुःखी झाल्या. चित्रलेखा त्यांचे सांत्वन करू लागली. मग त्या दोघी श्रीकृष्णांचा धावा करू लागल्या. इकडे द्वारकेत अनिरुद्धांचा शोध लागत नाही म्हणून सर्वजण चिंतेत होते. एके दिवशी नारदांनी श्रीकृष्णांच्या सभेत प्रवेश केला व म्हणाले, स्वस्थ काय बसलात? तिकडे शोणितपुरात बाणासुराने अनिरुद्धांना बंदी करून ठेवले आहे. त्यांना सोडवा. ते ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. नारदांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा महाबलाढ्य यादववीर द्वेषाने पेटून उठले. श्रीकृष्णांनी सेनेला शस्त्रसज्ज होण्याचे आदेश दिले. बघता बघता प्रचंड यादव सेना कूच करण्यास सिद्ध झाली. रणवाद्ये वाजू लागली. वीर अश्वारूढ रथारूढ झाले. उद्धव, सात्यकी, अक्रूर, बलराम, प्रद्युम्न, जांबुवंती पुत्र साम युद्धाला उद्युक्त झाले. श्रीहरींनी गरुडांवर बसून उड्डाण केले. तेव्हा समस्त यादव सेना वायुवेगाने शोणितपुराच्या दिशेने निघाली. कोट्यावधी यादव वीरांनी मध्यरात्रीच्या सुमारास बाणासुराच्या नगराला वेढा घातला. प्रद्युम्नांनी शोणितपुरावर अग्न्यास्त्र टाकले. त्यामुळे तिथे सर्वत्र अग्नी लागला. आग ओकणाऱ्या यादवी तोफांनी तेथील तट, बुरुज व भवने उद्ध्वस्त केली. ते वृत्त समजले तेव्हा बाणासूर शिवपूजनात मग्न होता. काही झाले तरी अनिरुद्धांना सोडायचे नाही असा निश्चय करून तोही शस्त्रसज्ज होऊन युद्धासाठी बाहेर पडला. नगरात उठलेला अग्निप्रलय पर्जन्यास्त्राने शांत करून तो बळीपुत्र प्रचंड संतापाने युद्धसेनेवर चालून गेला. बघता बघता भयंकर रणकंदन माजले. वीरांवर लोटले. रणवाद्यांचा कर्कश निनाद, आरोळ्या, गर्जना यांनी आसमंत हादरू लागला. वातावरण धुळीने भरून गेले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. यादव वीर ऐकेनात. त्यांनी बाणासुराला वेढून शरवर्षावाने पुरते संत्रस्त करून टाकले. तेव्हा कलहप्रिय नारदांनी कैलासाकडे धाव घेतली. भगवान शंकरांना बाणासुराचा सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाले, तुमचा प्रिय भक्त आज संकटात आहे. तुम्ही त्याला आपला पुत्र मानता ना? मग त्याचा कैवार घेऊन त्याचे रक्षण करा. तेव्हा ते 60 कोटी गणांसह त्यांच्या सहाय्यार्थ धावले. त्यांच्यासोबत गजानन व षडाननही निघाले. त्यांना आलेले पाहून बाणासुराला आनंद झाला. मग सुरू झाला एकच महाभयंकर रणसंग्राम. शिवजींनी श्रीकृष्णांना आव्हान दिले. षडानन आणि प्रद्युम्न, कुंभक आणि बलराम यांचे युद्ध झुंपले. त्यावेळी हरिहरांना लढताना पाहून नारद आनंदाने नाचत चिपळ्या वाजवू लागले. द्वारकानाथ आणि कैलासनाथ यांच्यात भयंकर अस्त्रयुद्ध चालू होते. महादेवांनी अग्न्यास्त्र, वायव्यास्त्र, वज्रास्त्र, हिमज्वरास्त्र अशी अस्त्रयोजना करून यदुसेनेला पुरते हतबल करून टाकले. त्यावर श्रीकृष्णांनी अनुक्रमे पर्जन्यास्त्र, पर्वतास्त्र, ब्रह्मास्त्र, उष्णज्वारास्त्र अशा प्रकारे प्रतिअस्त्रे योजून त्यांचे निवारण केले. त्यानंतर अतित्वरेने निद्रास्त्राची योजना करून शिवजींसहित त्यांच्या गणपरिवाराला गाढ झोपवून टाकले. प्रद्युम्न आणि षडानन म्हणजे कार्तिक स्वामी हेही परस्परांवर भीषण अस्त्रप्रयोग करत होते. षडाननांच्या सर्पास्त्र, पापास्त्र, महिषासुरास्त्र, रोगास्त्र, सागरास्त्र या अस्त्रांना अनुक्रमे गरुडास्त्र, हरिनामास्त्र, शक्ती अस्त्र, औषधी अस्त्र व अगस्त्यास्त्र या अस्त्रांनी निष्प्रभाव करून प्रद्युम्नांनी त्यांच्यावर स्त्री अस्त्र सोडले. तेव्हा हजारो सुंदर स्त्रियांनी त्यांच्या रथाला वेढा दिला.
त्यामुळे ब्रह्मचारी कार्तिकेय गोंधळले. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी तिथून पळ काढला आणि दक्षिण भारतातील एका गुहेत लपून बसले. त्या समयी त्या स्त्रिया आपला पाठलाग करत येतील हे लक्षात येऊन त्यांनी ज्या स्त्रिया माझ्या दर्शनाला येतील त्या 7 जन्म विधवा होतील असा शाप दिला. बलरामांनी त्यांच्याशी झुंजणाऱ्या कुंभकाला नांगराने ओढले आणि मुसळाने त्यांचे मस्तक फोडले. बाणासूर प्रचंड गर्जना करून श्रीकृष्णांवर धावून गेला. त्याने अप्रतिम युद्धकौशल्य दाखवून त्यांना परास्त करण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली. त्यावेळी श्रीहरींनी सुदर्शन चक्र सोडून त्याचे 998 हात तोडून टाकले. त्यामुळे भयंकर रक्तपात होऊन तो मूर्छित पडला. त्याचा बाहुबल व सामर्थ्याविषयी असलेला उन्माद पार जिरून गेला. तोपर्यंत शिवजी शुद्धीवर आले. त्यांनी बाणासुराला सावध केले. त्याला श्रीकृष्णांपाशी नेले व म्हणाले, वत्स, हे आदिनारायणांचे पूर्ण अवतार आहेत. यांना शरण जा, त्यातच तुझे कल्याण आहे. मग श्रीहरींना उद्देशून ते म्हणाले, वासुदेव, प्रल्हादांपासून बळीराजांपर्यंत याच्या सर्व पूर्वजांनी तुमची सेवाभक्ती केलेली आहे. तेव्हा याचाही उद्धार करा. बाणासुरानेही त्यांचे पाय धरले. तेव्हा त्यांनी त्याला हृदयाशी धरून अभयवचन दिले. त्यावेळी त्यांच्या पवित्र स्पर्शाने त्याच्या सर्व जखमा तात्काळ बऱ्या झाल्या. त्यानंतर बाणासुराने हरिहरांसह नगरात प्रवेश केला. अनिरुद्धांना मुक्त करून त्यांचा मोठा सन्मान केला. मग ब्रह्मदेवांना बोलावून त्या त्रिदेवांच्या उपस्थितीत अनिरुद्ध व उषा यांचे लग्न लावले. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्याने यदुवीरांचा मोठा सन्मान केला. याचकांना अपार दानधर्म केला. हरिहरांचे पूजन केले. श्रीकृष्णांसारखे व्याही लाभले म्हणून तो स्वतःला धन्य समजत होता. त्याने अनिरुद्धांना आंदण म्हणून अपार वैभव दिले. त्यानंतर श्रीकृष्ण नवदाम्पत्यासह द्वारकेकडे निघाले. शिवजीही गजाननांसह कैलासाला गेले. द्वारकेतील लोकांनी अनिरुद्ध व उषांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांची वाजत गाजत जल्लोषात वरात काढली. त्या विवाहाप्रित्यर्थ द्वारकेत मोठा आनंदोत्सव झाला.